हॅलो फ्रेंड्स, वेलकम अगेन टू आवर चॅनल आपला वर्ग। पार्ट 1 मध्ये आपण सुरुवातीचे 11 फिगर्स ऑफ स्पीच बघितलेत। आजच्या या व्हिडिओमध्ये म्हणजेच पार्ट 2 मध्ये उर्वरित रिमेनिंग 12 फिगर्स ऑफ स्पीच आपण एक एक करून स्पष्टीकरणासहित विथ एन एक्झाम्पल बघणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण फिगर्स ऑफ स्पीच हे अकॅडमिक सिलेबस मध्ये इंग्लिश विषयात तर असतातच, शिवाय कॉमन एंट्रन्स टेस्ट, टीईटी, महाटेट, टीएआयटी, सीटीईटी यासारख्या एक्झाम्स मध्ये सुद्धा फिगर्स ऑफ स्पीच वर प्रश्न हे विचारले जातात। सो लेट्स स्टार्ट फिगर्स ऑफ स्पीच पार्ट 2। 12वा फिगर ऑफ स्पीच आपण बघणार आहोत, ट्रान्सफर एपिथेट। When in a sentence an adjective is transferred from its proper word to another that is closely associated with it is the use of transferred epithet। जर दिलेल्या वाक्यात एखाद्या नामाचे विशेषण हे दुसऱ्या नामाला दिले जाते तेव्हा त्या ठिकाणी ट्रान्सफर्ड एपिथेट हा अलंकार असतो। ॲडजेक्टिव्ह हे नामाआधी वापरतात आणि योग्य त्या शब्दासोबत म्हणजेच नामासोबत किंवा त्या आधी न वापरता ज्यावेळी ॲडजेक्टिव्ह दुसऱ्या नामासोबत वापरलेले असते त्या ठिकाणी ट्रान्सफर एपिथेट हा अलंकार असतो। फॉर एक्झाम्पल, आय पास 3 स्लीपलेस नाईट्स। स्लीपलेस हे या वाक्यामध्ये ॲडजेक्टिव्ह आहे, तर ते एखाद्या व्यक्तीसाठी किंवा व्यक्तीच्या नामाआधी न वापरता नाईट्सच्या आधी वापरलेले आहे। नाईट्स हे सुद्धा नाउन आहे, परंतु स्लीपलेस त्या ठिकाणी योग्य नाही, म्हणून या ठिकाणी ट्रान्सफर एपिथेट हा अलंकार आहे। सेकंड एक्झाम्पल, विंड्स शूक हर डाऊटफुल कर्स। या ठिकाणी हेड या नामाआधी डाऊटफुल ॲडजेक्टिव्ह वापरायला हवे होते, परंतु तसे न करता कर्स या नामाआधी डाऊटफुल हे विशेषण वापरले आहे। तिसरे उदाहरण आहे, कर्णाचे उदार हात। उदार हा कर्ण होता, परंतु हात हे सुद्धा नाम आहे आणि त्या नामाआधी उदार हे विशेषण वापरले आहे, म्हणून या ठिकाणी आपण म्हणू शकतो ट्रान्सफर एपिथेट या अलंकाराचा वापर या ठिकाणी केलेला आहे। नेक्स्ट फिगर ऑफ स्पीच आहे 13वा, तो म्हणजे पॅराडॉक्स। When in a sentence self-contradictory statements are made, it is the use of paradox। जर दिलेल्या वाक्यात विरोधाभास दिलेला असेल तर त्या ठिकाणी पॅराडॉक्स असते। Let's see an examples first. The swiftest traveler is he that goes afoot। Second, her questions found their own answer। परस्पर विरोधाभास या ठिकाणी दिसून येत आहे। Her question found their own answer, तिच्या प्रश्नांनाच त्यांचे उत्तर सापडले। The best teacher is who teaches least। योग्य किंवा सगळ्यात चांगला शिक्षक तोच आहे जो कमी शिकवतो, हा झाला विरोधाभास। चौथे एक्झाम्पल आहे, जरी आंधळी मी तुला पाहते। आंधळी असून सुद्धा मी तुला पाहते हा सुद्धा पॅराडॉक्स अलंकार या ठिकाणी दिलेला आहे। नेक्स्ट फिगर ऑफ स्पीच 14, दॅट इज युपिमिझम। When in a sentence a harsh thing is expressed in a mild way, it is the use of euphemism। जर दिलेल्या वाक्यात अप्रिय किंवा अशुभ गोष्ट ही सरळ शब्दात न सांगता ती थोडी अप्रत्यक्ष रीतीने किंवा सौम्य शब्दात सांगितली जाते, त्या ठिकाणी युफेमिझम हा अलंकार असतो। फॉर एक्झाम्पल, ही इज नो मोर। कोणाच्या तरी एक्सपायर होण्याची ही घटना आहे आणि ती सौम्य शब्दात सांगण्यासाठी हे वाक्य या ठिकाणी वापरलेलं आहे। सेकंड सेंटेन्स, व्हेन आय एम गॉन अवे। थर्ड एक्झाम्पल, तो सध्या सरकारचा पाहुणचार घेत आहेत। सरकारचा पाहुणचार घेत आहे म्हणजेच कुठल्या तरी तुरुंगात वगैरे असेल किंवा काहीतरी चौकशी होत असेल तर ती गोष्ट सौम्य भाषेत सांगण्यासाठी युफेमिझम या अलंकाराचा वापर या ठिकाणी केलेला दिसून येतो। नेक्स्ट 15वा फिगर ऑफ स्पीच आहे सिनेक्डोक। When in a sentence a part is used to designate the whole or vice versa, it is the use of synecdoche। जर दिलेल्या वाक्यात एखाद्या भागावरून पूर्ण वस्तूची, व्यक्तीची, ठिकाणाची कल्पना येत असेल तर त्या ठिकाणी सिनेक्डोक असते। एक्झाम्पल बघूयात,
मोर हँड शुड बी एम्प्लॉयड म्हणजेच काय, तर जास्तीत जास्त हातांना रोजगार मिळवला पाहिजे. रोजगाराच्या या ठिकाणी इश्यू आहे आणि तो दर्शवण्यासाठी ते एक्झाम्पल तसे वापरले आहे. मोर हँड शुड बी एम्प्लॉयड. सेकंड एक्झाम्पल, गिव्ह अस आवर डेली ब्रेड. तर एखाद्या भागावरून पूर्ण वस्तूची या ठिकाणी कल्पना येते. डेली ब्रेड म्हणजेच काय, दैनंदिन गरजा. आम्हाला आमच्या दैनंदिन गरजा मिळवू द्या. थर्ड एक्झाम्पल, 60 पावसाळे पाहिलेला माणूस आहे तो. तर थोडक्यात काय, 60 पावसाळे म्हणजे जास्त एक्सपिरियन्स, अनुभवी व्यक्ती ती आहे, म्हणून या ठिकाणी त्या अलंकाराचा वापर करून ते वाक्य वापरले आहे. लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट 16th figures of speech, apostrophe. When in a sentence a direct address is made to the dead, non-living objects, plants, animals, birds, absent person, God, etc. It is the use of apostrophe. दिलेल्या वाक्यात जर एखाद्या निर्जीव वस्तूला, मृत व्यक्तीला, वनस्पतींना किंवा मानवेतर प्राण्यांना, पक्ष्यांना किंवा अनुपस्थित व्यक्तीला, देवाला उद्देशून जर विचार मांडलेले असतील तर त्या ठिकाणी ॲपोस्ट्रोफ हा अलंकार असतो. फॉर एक्झाम्पल, ओ मून गिव्ह मी मून लाईट. काय, चंद्राला उद्देशून ते वाक्य आहे, कोणालाही उद्देशून ते वाक्य असेल त्याच्या अब्सेन्समध्ये, तर त्या ठिकाणी ॲपोस्ट्रोफ हा अलंकार वापरला आहे असे समजावे. सेकंड एक्झाम्पल, ओ गॉड सेव्ह मी. देवाला उद्देशलेले आहे. थर्ड एक्झाम्पल, ने मजशी ने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळलाही. सागरास उद्देशून हे वाक्य म्हटले आहेत. ही होती ॲपोस्ट्रोफ या अलंकाराची फिगर ऑफ स्पीचची उदाहरणे. 17वा फिगर ऑफ स्पीच आहे टॉटॉलॉजी. When in a sentence different words of same meaning are used for the sake of force, it is the use of tautology. दिलेल्या वाक्यात जर एकाच अर्थाचे विविध शब्द वापरलेले असतील, कशासाठी, त्या ठिकाणी तो मुद्दा पटवून देण्यासाठी, तर त्या ठिकाणी टोटोलॉजी या अलंकाराचा वापर केलेला दिसतो. एक्झाम्पल बघूया. आय हॅव सीन इट विथ माय ओन आईज. डोळ्यांनीच आपण बघतो, तरी सुद्धा मी माझ्या डोळ्यांनी बघितले आहे. दोन वाक्य त्या ठिकाणी तो मुद्दा पटवून देण्यासाठी वापरला आहे. सेकंड, आय वॉन्ट टू हिअर फेरी टेल्स अँड स्टोरीज फ्रॉम हिम. मग फेरी टेल्स आणि स्टोरीज एकच अर्थाचे शब्द आहेत, दोन वेगवेगळे. तिसरं उदाहरण, पाण्याची वॉटर बॅग. वॉटर बॅग मध्येच ऑब्व्हियसली पाणीच असते, तरी पाण्याची वॉटर बॅग. तो दमलेला थकलेला आहे. कशासाठी, फोर्स देण्यासाठी, पटवून देण्यासाठी. टोटोलॉजी या फिगर ऑफ स्पीचचा वापर या ठिकाणी केलेला दिसून येतो. नेक्स्ट आहे आयरनी. आयरनी म्हणजे उपहास, टिंगल टवाळी नावावरूनच आपल्याला लक्षात येईल. When in a sentence there is a contrast between what is said and what is meant, or between appearance and reality, it is the use of irony. दिलेल्या वाक्यात व्यंग दर्शवण्यासाठी किंवा उपहास करण्यासाठी परस्पर विरोधी विचार किंवा घटना ज्यावेळी एकत्र मांडलेल्या असतात, तर त्या ठिकाणी आयरनी हा फिगर ऑफ स्पीच असतो. एक्झाम्पल बघूया. द टायटॅनिक वॉज सेड टू बी अनसिंकेबल but sank on its first voyage. तर टायटॅनिक ही मोठी जहाज होती, न बुडणारी, परंतु ती तिच्या पहिल्याच सागरी प्रवासादरम्यान बुडाली. ही झाली आयरनी. सेकंड, विजडम शॉल डाय विथ यू. थर्ड एक्झाम्पल, ही इज थीफ बट अन ऑनेस्ट मॅन. तो चोर आहे पण प्रामाणिक आहे. माझ्यासारख्या 35% पास होणारा विद्वान येथे असताना काय काळजी करतात. व्यंग किंवा उपहास या ठिकाणी या उदाहरणामध्ये दिसून येतो. नेक्स्ट फिगर ऑफ स्पीच पण. मराठी त्याला श्लेष अलंकार आपण म्हणतो. व्हेन इन अ सेंटेन्स अ वर्ड इज युज्ड विथ टू मिनिंग देन देयर इज अ यूज ऑफ पण. दिलेल्या वाक्यात एखाद्या शब्दातून दोन अर्थ निघत असतील तर त्या ठिकाणी पण हा फिगर ऑफ स्पीच असतो. उदाहरणावरून बघूयात. हिज नॉलेज ऑफ साऊंड इज नॉट साऊंड. थोडक्यात काय, त्याचे बोलणे योग्य नाही. An ambassador is an honest man who lies abroad for the good of his country. राजदूत हा एक प्रामाणिक माणूस आहे, परंतु तो त्याच्या देशाच्या हितासाठी परदेशात आहे. थर्ड एक्झाम्पल, आम्ही बिघडलो, तुम्ही बिघडा. तर आम्ही बिघडलो आहेत पण तुम्ही घडा. बिघडणे
आणि घडणे असे दोन वेगवेगळ्या अर्थाचे शब्द या ठिकाणी आहे। हा झाला पण फिगर ऑफ स्पीच। पुढचा फिगर ऑफ स्पीच आपण बघूया 20वा इंट्रोगेशन। तर इंट्रोगेशन म्हणजे काय? प्रश्न। व्हेन अ मियर क्वेश्चन इज आस्क्ड not for an answer but to put a point more effectively it is called interrogation। जर दिलेल्या वाक्यात प्रश्न दिलेला असेल तर त्या ठिकाणी इंट्रोगेशन हा अलंकार असतो। पण प्रश्न दिलेला असतो तर फक्त उत्तर मिळवण्यासाठी नव्हे तर आपला मुद्दा पटवून देण्यासाठी किंवा समोरचा चुकीचा आहे हे पटवण्यासाठी त्या ठिकाणी प्रश्न विचारलेला असतो। उदाहरणावरून लक्षात येईल, इज दिस युअर ॲटिट्यूड? हे तुझे वागणे झाले का? उत्तर या ठिकाणी अपेक्षित नाही तर समोरच्याचं चुकत आहे हे त्याला पटवून द्यायचे आहे। सेकंड एक्झाम्पल, कॅन 2 and 2 एव्हर मेक 5? 2 आणि 2 कधी 5 होतात का? थर्ड एक्झाम्पल, मी कोण आहे हे कोणी मला सांगेल का? उत्तराची अपेक्षा नाही पण आपले म्हणणे पटवून देण्यासाठी त्या ठिकाणी प्रश्न विचारला आहे। असे प्रश्न ज्यावेळी विचारलेले असतात त्या ठिकाणी इंट्रोगेशन हा फिगर ऑफ स्पीच वापरलेला असतो। पुढचा फिगर ऑफ स्पीच आपण बघणार आहोत एक्सक्लेमेशन। तर एक्सक्लेमेशन म्हणजेच काय? उद्गार। उद्गार म्हणजेच काय? सडन फिलिंगने जे निघतात ते बोललेले वाक्य किंवा शब्द। When in a sentence there is expression of strong feelings then there is a use of exclamation। दिलेल्या वाक्यात जर उद्गार दिलेला असेल तर त्या ठिकाणी एक्सक्लेमेशन असतो। फॉर एक्झाम्पल, नाउ ऑल हॅज बिकम हिस्ट्री। आता सर्व काही इतिहासात जमा झाले आहे। व्हॉट अ पीस ऑफ वर्क मॅन इज। माणूस म्हणजे हा काय एक उत्तम नमुना आहे कामाचा। देवा काय तुझा चमत्कार। ही होती माहिती आणि उदाहरणे एक्सक्लेमेशन या फिगर ऑफ स्पीचची। नेक्स्ट फिगर ऑफ स्पीच आपण बघणार आहोत तो म्हणजे मेटोनिमी। When in a sentence there is association of two objects and one object is described as another, it is the use of metonymy। दिलेल्या वाक्यात दोन वस्तूंमधील सहसंबंध दिलेला असेल आणि एका वस्तूला दुसऱ्या वस्तूचे रूप दिलेले असेल तर मेटोनिमी हा अलंकार असतो। उदाहरणावरून बघ आपल्या लक्षात येऊ शकते। एक्झाम्पल, द पेन इज माइटर दॅन स्वॉर्ड। पेनाला या ठिकाणी तलवारीचे रूप दिलेले आहे कारण तो सुद्धा तलवारीपेक्षाही स्ट्रॉंग असतो असे या ठिकाणी दर्शविले आहे। हाऊ क्लोज ही वॉज टू द गोल्डन क्राउन। तिसरे एक्झाम्पल, तो तर माझा डावा हात आहे। हे झाले मेटोनिमी फिगर ऑफ स्पीच। लास्ट फिगर ऑफ स्पीच आपण बघणार आहोत तो म्हणजे ऑक्सिमोरॉन। When in a sentence two words of opposite meanings of same person or things are placed side by side then there is use of oxymoron। एखाद्या वाक्यात जर एकाच व्यक्तीबद्दल किंवा वस्तूविषयी दोन विरुद्ध अर्थाचे शब्द दिलेले असतील तर त्या ठिकाणी ऑक्सिमोरन हा अलंकार वापरलेला असतो। एक्झाम्पल, इट्स अ ओपन सिक्रेट। ते खुले गुपित आहे। शी इज ऑफुली प्रिटी। ती एक सरप्राइजिंग म्हणजे आश्चर्यकारक सुंदरती आहे। शी वॉज फाउंड मिसिंग। ती हरवलेली आढळून आली। चौथे उदाहरण बघूया, तो स्पष्टपणे गोंधळलेला होता। ही झाली एकाच व्यक्तीबद्दल किंवा वस्तूबद्दल दोन विरुद्ध अर्थाचे शब्द किंवा कल्पना। ऑक्सिमोरॉन या अलंकाराचा वापर आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो। होते सर्व 23 फिगर्स ऑफ स्पीच। आपण दोन भागात पार्ट 1 मध्ये सुरुवातीचे आणि उर्वरित पार्ट 2 मध्ये बघितलेत। आय होप यू अंडरस्टूड ऑल दिस। कुठल्याही तुमच्या एक्झाम्स मध्ये इंग्लिशचा हा घटक फिगर्स ऑफ स्पीच या दोन व्हिडिओमधून तुम्हाला अभ्यासासाठी उपयोगी ठरेल अशी आशा करते। व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा, तसेच जास्तीत जास्त शेअर करा। चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा म्हणजे अशाच इतर व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल आणि मला सुद्धा असेच तुम्हाला उपयोगी ठरणारे नवीन नवीन व्हिडिओज बनवण्यासाठी इन्स्पिरेशन। सो कीप लर्निंग, कीप ग्रोइंग। टिल देन, गुड बाय, टेक केअर, थँक यू।